आमच्या माधुरीला परत द्या यासाठी आज मूक मोर्चाला आता सुरुवात झालेल्या नाण्यातून आपल्याबरोबर राजश्री साहेब आहेत। काय सांगाल, आज तुम्ही पदयात्रा मूक पदयात्रा काढताय, प्रतिसादही मोठ्या प्रमाणात आहे। परवाच्या दिवशी वनताराचा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यामध्ये येऊन जणू काही आम्ही आता माधुरीला परत देणार आहोत असा आव आणला, परंतु काल त्यांचा खरा चेहरा दिसलेला आहे। ते माधुरीला परत देणार नाहीत। सुप्रीम कोर्टाकडे ते बोट दाखवत आहेत। सुप्रीम कोर्टाच्या वर निर्णय घेणारे राष्ट्रपती आहेत आणि म्हणून फाशी शिक्षा झालेल्या कैद्याला सुद्धा राष्ट्रपतींच्याकडे दयेचा अर्ज करण्याचा अधिकार आहे। आमची माधुरी कायदा नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीररित्या इथून नेलेली आहे। तेव्हा माधुरी लिहू शकत नाही, बोलू शकत नाही, भावना व्यक्त करू शकत नाही, परंतु जाताना ती रडत गेली। तिनं अन्नपाणी त्याग केलेला होता। हीच तिची भावना, हीच तिची इच्छा समजून तिच्या वतीनं राष्ट्रपतींना एक दयेचा अर्ज घेऊन आम्ही निघालेलो आहोत। आम्ही सारे राष्ट्रपतींच्यापर्यंत पोचू शकत नाही, पण महामहिम राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे हा दयेचा अर्ज आम्ही सुपूर्द करणार आहोत। त्यांनी राष्ट्रपतींच्याकडे द्यावा आणि राष्ट्रपतींनी हा दयेचा अर्ज स्वीकारून सुप्रीम कोर्टाचा निर्णय रद्दबातल करावा आणि आमची माधुरी आम्हाला परत द्यावी, यासाठी हा मूकमोर्चा घेऊन निघालेलो आहे। या मोर्चाचं नेतृत्व कुणीही करत नाही, कुठल्याही संघटना नाही, पक्ष नाही, धर्म नाही, जात नाही, कुणी हा सर्वधर्मीय, सर्व जातीचा, सर्व पक्षांचा, मुलांचा, महिलांचा, पुरुषांचा, सगळ्यांचा भक्तांचा मोर्चा आहे। याच्यामध्ये साधू संतही येणार आहेत आणि त्यामुळं आम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपात माधुरीच्या वतीनं आम्ही दयेचा अर्ज महामहिम राष्ट्रपतींना करणार आहोत आणि शांततेनं करणार आहोत। मूक मोर्चा म्हणून इथं घोषणा नाहीत, काही नाही, बॅनर नाही। काल 2.25 लाख पत्र राष्ट्रपतींना गेले आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन सुरू झाले आहेत, त्याची दखल कुठेतरी सरकार घेईल असं वाटतं? निश्चितच महामहिम राष्ट्रपती या सगळ्या गोष्टीची दखल घेतील आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय रद्दबातल करून आमची माधुरी आम्हाला परत देतील, याची आम्हाला खात्री आहे। वनताराकडून काही व्हिडिओ जारी केले की तिथं माधुरी चांगल्या पद्धतीने खेळते, मुलांच्यात फुटबॉल खेळला, असं व्हिडिओ सोशल मीडियावर होतात, त्यात हे सत्य असं वाटतं? माधुरी फुटबॉल खेळत आहे, ती आमच्या मुलांच्या बरोबर खेळत आहे आणि फोटो मात्र वनताराला मी बघितलेला नाही आहेत, पण वस्तुस्थिती अशी आहे की एका बाजूला वनताराचे वैद्यकीय पथक म्हणतं की तिला संधिवात झालेला आहे, एका बाजूला म्हणतं की तिच्या पायाला जखमा झालेल्या आहेत। मग माझा प्रश्न असा आहे की माधुरीला प्रवास करण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट दिलं कुणी? ते जर खोटं असेल तर त्या पशुसंवर्धन अधिकारी फिटनेस सर्टिफिकेट असल्याशिवाय माधुरी 48 तास प्रवास करू शकत नव्हती। एक तर फिटनेस सर्टिफिकेट खोटं आहे, कारण फिटनेस सर्टिफिकेट नसतं तर माधुरी इथंच राहिली असती, नाहीतर मग आत्ता वनताराचं वैद्यकीय पथक खोटं बोलायला लागलं। आमची माधुरी फिट असूनसुद्धा केवळ आम्हा सगळ्यांना बदनाम करण्यासाठी म्हणून ती अनफिट आहे असं भासवण्याचा प्रयत्न होतोय। सीओ येऊन गेले, बैठक झाली, सगळं निष्फळ झालं असं वाटतं? माधुरी परत हाच याच्यावरचा पर्याय, दुसरा पर्याय असू शकत नाही। माधुरी परत हाच पर्याय असो असं राजेश झालं आहे। कॅमेरामॅन सुनील काटकर, मी साईनाथ जाधव, TV 9 मराठी, नांदी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।